जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक शेख सर, विजरत स्पर्धा परीक्षा केंद्र हिंगोली विजरत युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज बुद्धिमत्तेमध्ये आपण घड्याळ नावाचा जो टॉपिक आहे त्यावर महत्त्वपूर्ण असे 7 प्रश्न पाहणार आहोत, जे की आता येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये नक्कीच तुम्हाला कामी पडतील. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जर प्रश्न समजले, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला तर आपण बघू घड्याळीमध्ये कोणते महत्त्वाचे प्रश्न असतात. त्यामध्ये आपण घड्याळ पाहत असताना घड्याळामध्ये 360 अंशाचा कोन असतो, त्याच्यावर 12 अंक असतात आणि 3 सुया असतात. मग प्रत्येक तासाचा कोन हा 30 अंशाचा असतो, कारण की 360 ला जर 12 ने आपण भागितलं तर प्रत्येकाचा कोन जो आहे तो 330 अंशाचा येत असतो. 12 त्रिक 36 म्हणजे एका तासात म्हणजे 2 अंकाच्या दरम्यान किती अंशाचा कोन येतो? 30 अंशाचा कोन येत असतो. आणि 2 अंकाच्या दरम्यान म्हणजे एका तासामध्ये 5 विभाग असतात आणि एका विभागाचा कोन म्हणलं तर मग आपल्याला काय करावं लागतं की या 30 ला 5 ने भागावं लागतं, म्हणजे 5 सख 30. म्हणजे याचा अर्थ एका मिनिटात 6 अंशाचा कोन असतो. म्हणजे लक्षात घ्यायचं की आपल्याला याच्यावर जी माहिती आहे अद्यावत, ती माहिती जर आपल्याला माहित असेल तर घड्याळ समजायला थोडस सोपं जातं. जसं की आपण बघितल्या की 12 तासामध्ये 11 वेळा मिनिट काटा तास काट्याला ओलांडतो आणि 24 तासामध्ये 22 वेळा मिनिट काटा तास काट्याला ओलांडतो. ह्या प्रोसेस आपल्याला जर ध्यानात असतील तर आपल्याला पुढची जी प्रश्न असतात ती समजायला थोडस सोपं जातं. आणि घड्याळ हे जे टॉपिक आहे, आजकाल वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न येतात, साध्या सोप्या पद्धतीने प्रश्न येत नाहीत, कारण की त्याच्यामध्ये प्रश्नाची लेवल थोडीशी TCS IBPS च्या माध्यमातून यायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे आपण थोडस डीप मध्ये पाहण्याचा प्रयत्न करू. आणि मी जे 7 प्रश्न तुम्हाला सांगत आहे ही नक्कीच परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचे असतील, हे आपल्याला विसरता कामा नये. बघा प्रश्न काय आहे. प्रश्न असा आहे की 9:30 मिनिटाला तास काटा म्हणजेच तास काटा व मिनिट काटा यात किती अंशाचा कोन आहे? तास काटा व मिनिट काटा यात किती अंशाचा कोन आहे? मग आपल्याला सगळ्यात पहिले याचं शॉर्टकट पण उत्तर काढता येतं, कोणताही फॉर्म्युला न यूज करता. पण आपल्याला हे माहित असणं फार गरजेचं आहे. मग जर घड्याळात तुम्हाला 9:30 वाजवता येत असतील तर उत्तर सोपं आहे. जर घड्याळात तुम्हाला 9:30 वाजवता येत असतील, 12 1 2 3 4 5 6 7 8 9 10 जर 9:30 वाजवायचे असतील तर तुमच्या लक्षात आलं पाहिजे आता किती वाजले? 9:30 वाजले. बरोबर आहे का? 9:30 वाजले. म्हणजे कोण किती अंशाचा आहे? तर बघा 30 1 3 1 3 3 2 6 3 त्रिक 9 म्हणजे किती झाला? 90 अंश. हे झाला 90 अंश आणि हे 15 म्हणजे किती झाला? 105. किती झाला? 105. आता आपण पाहू सूत्राने येते का? सूत्रान पाहू. आपण माहित आहे जर कोन काढायचा असेल तर तासाला 30 ने गुणायचं असते, तासाला 30 ने गुणायचं असते आणि मिनिटाला 5.5 ने किंवा 11/2 ने गुणायचं असते. 5.5 ने तेव्हा गुणा जेव्हा संख्या विषम असेल, मिनिटं दिलेली विषम असतील. जर सम मिनिटे असतील तर त्याला 11/2 न गुणा, म्हणजे कॅल्क्युलेशन मध्ये कमी वेळ लागेल. लक्षात आलं? मग आता इकडे बघा, आपण याला कितीने गुणलं? 30 न. ठीक आहे. 9 त्रिक 27 म्हणजे 270. 9 त्रिक 27 म्हणजे 270. आता मग बघा हे मिनिटे आहेत. मग मिनिटाला आता 30 ही समसंख्या आहे म्हणून आपण याला 11/2 न गुणू. ठीक आहे. बे 1 बे किती उरले? 10. बे 5 10. मग उत्तर पहा 15 11 165. 15 11 165. मग आता याच्यातून हे वजा करा. शून्यातून 5 जात नाही म्हणून इथे घेतला. मग आपण 10 तून 5 गेले, 5 राहिले. इथे किती राहिले? 6. 6 तून 6 गेले, 0 राहिला. 2 तून 1 गेला, 1 राहिला. उत्तर किती आलं मित्रांनो? 105. पण इथं वेळ लागला. इथं वेळ लागला की नाही? जेव्हा 7:30 मध्ये, लक्षात द्या, जेव्हा 7:30 मध्ये वेळ असतो किंवा जेव्हा फिक्स वेळ असतो तेव्हा कोन काढण्यासाठी कोणताच फॉर्म्युला वापरायची गरज पडत नाही. बघा मी तुम्हाला किती सेकंदात काढले 105. हे का कळालं तुम्हाला? कारण की तुम्हाला याची सगळी माहिती आहे. घड्याळाची माहिती असेल तर ही शॉर्टकट वापरता येते. म्हणजे हे झालं शॉर्टकट आणि हे झालं प्रोसेस. ही झालं पद्धतीने उत्तर काढणं आणि हे झालं परीक्षेत उत्तर काढणं. परीक्षेमध्ये आमच्याकडे वेळ नसतो, कारण की आम्ही काय म्हणतो, आम्हाला वेळ नाही पुराला.
आता आपण काल पेपर घेतला, काय म्हणता, वेळ नाही पुरायला. वेळ कधी पुरतो, जेव्हा तुम्हाला प्रश्न सोडवण्याची पद्धत माहित असेल, प्रश्नपत्रिका सोडवण्याची पद्धत माहित असेल, तेव्हा वेळ पुरत असतो. लक्षात आलं स्टुडंट? आता हा प्रश्न तुम्हाला कळाला असेल असं मी गृहीत धरतो. ठीक आहे, हे शॉर्टकट न तुम्ही असं काढू शकता. उद्या तुम्हाला सांगितल्या की 9 वाजता किती अंशाचा कोण असेल. काय सांगितलं? 9 वाजता किती अंशाचा कोण असेल. तर मित्रांनो, तुम्हाला 9 वाजता किती अंशाचा कोण विचारला तर मग आपल्याला काय करता येईल बघा. आता समजा हे मी मिटवतो, तुमच्या समजण्यासाठीच हे सगळं चालू आहे. बाबा किती वाजल्या रे? 9. म्हणजे बघ रे बाबा, म्हणजे 3 आणि 3 6, म्हणजे किती अंशाचा कोण आहे? 7. सिंपल, साधं. काही करायचं काम आहे का? नाही. म्हणजे पण हे कधी असतं? पण जर 9 वाजून 12 मिनिटे, 9 वाजून 13 मिनिटे, मग याच्या थोडंसं कॅल्क्युलेशन, मग आपल्याला 6 अंशाचा कोण काढता आला पाहिजे. त्यामुळे डायरेक्ट सूत्रात मांडून आपण परफेक्ट उत्तर काढू शकतो, ज्याच्यामध्ये किंतु परंतुचा प्रश्न येत नाही. सो आपण पुढचा प्रश्न पाहू. समजलं की? समजलं. ओके, ठीक आहे. आता दुसरा प्रश्न पहा रे बाबा. दुसरा प्रश्न, घड्याळात 21 वाजून 20 मिनिटे झाली असता, 21 वाजून 20 मिनिटे झाली असता आरशातील प्रतिमा कोणती वेळ दाखवेल? आरशातील प्रतिमा कोणती वेळ दाखवेल, असा प्रश्न आहे की नाही? मग ठीक आहे, आरशातील प्रतिमा कोणती वेळ दाखवेल. ठीक आहे, मग आता तुम्हाला काय करायचं पहा. आता आरशातील प्रतिमा काढायचं. जर घड्याळ 12 तासाचं असेल, जर घड्याळ 12 तासाचा असेल तर दिलेला वेळ 11:60 मधून वजा करतात. किती मधून? 11:60 मधून. आणि जर घड्याळ 24 तासाचा असेल तर दिलेला वेळ 23:60 मधून वजा करतात. किती मधून करतात? 23:60 मधून. आता बघा, 11:60 म्हणजेच किती वाजल्या? 12. 23:60 म्हणजे किती वाजले? 24. मग आपल्याला 24 तासाचा आणि 12 तासाचा वेळ समजायचा कसा? जेव्हा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 वाजतात, तोपर्यंत तो वेळ कोणता असतो? 12 तासाचं घड्याळ असते. जेव्हा 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24 असे वाजतात, तेव्हा ते घड्याळ 24 तासाचं असतं. आता बाळांनो, या प्रश्नामध्ये किती वाजल्या? 21 वाजून 20 मिनिटे. म्हणजे याचा अर्थ असा की हे 24 तासाचं घड्याळ आहे. आणि 24 तासाचं घड्याळ असेल तर 23:60 मधून वेळ वजा करावा लागतो. मी तुम्हाला एक शॉर्टकट सांगितलं, याच्यात पण वजाबाकी करण्याची गरज नाही, तुम्ही बेरीज पण करू शकता. लक्षात आलं? आता पहा, तुम्हाला दोन्ही पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करतो. आता हे 23:60 मधून वजा करायचं. किती मधून? 23:60 मधून 21 वाजून 20 मिनिटे वजा करायची. बाळा, शून्याला 0, 6तून 2 गेले 40, 3तून 1 गेला 2, 2तून 1 गेला 0. म्हणजे आरशातील प्रतिभा किती आली रे? 2 वाजून 40 मिनिटे आली की नाही? पण हे इथं वेळ लागला. इथं काय लागला? वेळ लागला. पेन लावावी लागली. पण याच प्रश्नाला पेन लावण्याची आवश्यकता नाही. कशी नाही महेश? बघा, 21 मध्ये किती टाकले तर 23 होतात? 2, म्हणून लिहिल्या 2. 20 मध्ये किती टाकले तर 60 होतात? 40. झालं उत्तर 40. ठीक आहे. हा तोंडी फॉर्म्युला आहे आपल्याला. लक्षात आलं की तुमच्या? आणि जर हीच वेळ 12 तासाची असती रे पोरांनो, हीच वेळ किती तासाची असती? 12 तासाची असती. समजा इथे तुम्हाला दिलं असतं 10 वाजून 10 मिनिटे, तर तुम्हाला साधी गोष्ट आहे, कितीतून वजा करायचं? 11:60. वजा करण्याऐवजी तुम्ही बेरीज करू शकता का नाही? हो. मग 10 मध्ये किती टाकले तर 11 होतात? 1. 10 मध्ये किती टाकले तर 60 होतात? 50. मग याचं उत्तर किती येईल? 50. 1 वाजून 50 मिनिटे. आलं का लक्षात? तुम्हाला रिव्हिजन होते ना? ठीक आहे. पहा, आता कालच्या सगळ्या गोष्टी लक्षात येत असतील तर थँक्यू. ओके, आता आपण पुढे पाहू. आता तुम्ही सरळ कोण काढला की नाही बाबा? काढला की नाही सरळ कोण? काढता येत नाही. 10 वाजून 10 मिनिटाला किती अंशाचा कोण? सरळ काढता येत नाही. मग सरळ कोण जो असतो की नाही आलेला, तो 360 मधून वजा केला की कोणता कोण भेटतो? विरुद्ध कोण भेटतो. साधी गोष्ट आहे की नाही? आता बघा, आता सगळ्यात पहिले याचा कोणता कोण काढा? सरळ कोण काढा. आता बघा, याचा सरळ कोण काढा. 10 गुणिला 30, 10 300. 20 गुणिला 11/2, 2 मग 11 11 म्हणजे किती उत्तर आलं? 110. 110. ठीक आहे. म्हणजे मग आता 300 मधून 110 वजा करा. किती आलं? किती ते? 280 आलं. किती आलं? 200. पक्का ना? मी तुमच्यावर विश्वास ठेवतो. 280 वजाबाकी बरोबर आहे का रे? हा,
290. मी म्हणलो ना, मी तुमच्यावर विश्वास ठेवतो, तुम्ही कॅल्क्युलेशन करणार नाही, तुम्ही चांगले आहेत ना. बर, मग 290 180 पेक्षा मोठे आहेत, म्हणजे याला कितीतून वजा करा? 360 मधून. एक सेकंड पा, 300 वजा 110. पा, इथं घेतला 10तून, आता शून्यातून शून्य गेला 0, 10तून 1 गेला 9, हा इथं राहिले 2, 2तून गेला 1, 190 येते. बरोबर आहे का? आता आहे का बरोबर? कर कॅल्क्युलेशन. 190 येते. मग हे 190 किती पेक्षा मोठे आहे? 100. मग याला 360 मधून काय करा? 190 वजा करा. 6 तून 9 जात नाही, मग इथं आलं 7, इथं आलं 2, 170 अंशाचा कोन आला. सरळ कोन किती आला? 170 अंशाचा आला. मग हे 170 अंशाचा कोन कशातून वजा करा? 360 मधून वजा करा. शून्याला 0, मग इथं घ्या. मग याच्यातून 7 गेले, किती राहिले? 90, है की नाही? मग इथं राहिले 2, 2तून गेला 1, म्हणजे विरुद्ध कोन किती अंशाचा आला? 190. आलं का लक्षात? मग पुढे पहा. आता दुसरा प्रश्न. दुसरा कोणता प्रश्न आहे रे? हे, घड्याळात 3:55 झाली असता पाण्यातील प्रतिबिंब किती वेळ दाखवेल? जेव्हा जेव्हा पाण्यातील प्रतिबिंब विचारलं जाईल तेव्हा 18:30 मधून दिलेली वेळ वजा करायची. किती मधून? 18:30 मधून वजा करायची. मग कधी कधी प्रॉब्लेम असा येतो, आता इथे 18:30 मधून वजा, आता 30 मधून 55 जातात का? नाही. 30 मधून 55 जातात का? नाही. नेहमी मोठ्यातून छोटी संख्याच वजा करतात, छोट्यातून मोठी जात नाही. जाते का? मग तसं पाहू नका. आता पहा, मग आता इथं 18:30 मधून वजा करता येईल का? नाही येणार. मग इथं काय करा? या 18तला 1 मिनिट इकडे टाका, म्हणजे 60 मिनिटं. बरोबर की नाही? 60 आणि 30 90, म्हणजे 17:90 मधून ही वजा करा वेळ. म्हणजे मग करा याच्यातून 3 आणि इथं काय रे? 55. मग बघा, इथं घेतला 1, 10तून 5 गेले 5, इथं राहिले 8, 8तून 5 गेले 3, मग 7तून 3 गेले 4, 1ला 1. आलं उत्तर 14:35 झालं उत्तर. लक्षात आलं की नाही? 14:35. आणि नॉर्मल वेळ असेल तर कितीतून वजा करायची? 18:30. जे 30 मधून वजा होते तोपर्यंत 18:30 मधूनच वजा करायचं. पण 30 पेक्षा जास्त मिनिटे आले असतील तर त्या 18तला 60 मिनिटं इकडे घ्यायची, मग त्याच्यातून वजा करायचं. लक्षात आलं का? ओके. आता पहा, हे काय म्हणते बाबा? 3.54 तास, 3.54 तास हे तास, मिनिट व सेकंदात कसे लिहाल? मग याचं सूत्र आहे आपल्याकडे. काय आहे? सूत्र आहे बघा. मग इथं आहे तास, इथं आहे मिनिट आणि इथं आहे सेकंद. बरोबर आहे? मग बघा रे पोरांनो, इथं तास म्हणजे 3, मिनिट म्हणजे 5 आणि सेकंद म्हणजे 4. मग काय करायचं? दशांश तळानंतरच्या पहिल्या अंकाला 6 ने गुणा. कितीने गुणा दादा? 6 ने. आणि दशांश तळानंतरच्या दुसऱ्या अंकाला 36 ने गुणा. आलं लक्षात? मग 6×5 30, 36 चोक आम्हाला येत नाही. येते का? नाही. पण 4चा पाडा येतो का नाही? येतो. मग माये इथं 36 गुणिला 4 कर. 4 सख 24 हातचे आले 4 त्रिक 12, 12 आणि 2 144. बाई इथं किती आले बाय? 144. पण हे काय आले? सेकंद आले. सेकंद काय आले? सेकंद. पण 144 सेकंद म्हणजे किती? 120 सेकंद जर काढले तर इकडे 2 मिनिटं येतात. पहा, येतात की नाही? या 144 मधून 120 वजा करा, 24 राहतात. म्हणजे उत्तर आलं 3 तास 32 मिनिटे 24 सेकंद. हे रूपांतर झालं त्याचं. काय उत्तर आलं? 3 तास 32 मिनिटे 24 सेकंद. मग काय सूत्र आहे माय? दशांश तळानंतरच्या पहिल्या अंकाला
6 ने गुणा, दशांश स्थळानंतरच्या दुसऱ्या अंकाला 36 ने गुणा, दशांश स्थळानंतर जर तिसरा अंक आला असेल तर दुसरा आणि तिसरा तसाच ठेवून बाकीचे अंक काढून टाका आणि त्याला 3600 ने गुणा. ठीक आहे. मग आता नेक्स्ट टॉपिक पाहू. आता आपण दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊ. काय प्रश्न दुसरा रे बाबा? हा, आता हे काय मंगळवार, हा, रविवारी सकाळी 9 वाजता ते मंगळवारी दुपारी 2 वाजेपर्यंत तास काटा व मिनिट काटा किती वेळा एकमेकावर येतील? मी काल एक गोष्ट सांगितली होती तुम्हाला, मिनिट काटा तास काट्याला किती वेळा परस्पर विरुद्ध जातो, मिनिट काटा तास काट्याला किती वेळा ओलांडतो, मिनिट काटा व तास काटा किती वेळा 0 अंशाचा कोन करतो, 0 अंशाचा कोन करतो म्हणजेच तंतोतंत किती वेळा येतो. त्याचा अर्थ काय? तो एकावर एक किती वेळा येतो त्याला तंतोतंत असे म्हणतात. मग आता पाय बापू, हे लावला केव्हा? रविवारी. रविवार नंतर कोणता वार? सोमवार. सोमवार नंतर कोणता वार? मंगळवार. रविवारी ते सोमवारी किती तास? हा, सोमवारी ते रविवारी 24 तास. मग 24 तासात किती वेळा? 22 वेळा. या 24 तासात किती वेळा? 22 वेळा. उत्तर किती आलं माय? 44 वेळा. ऐकर, इथं जर केलं तर 48 आलं. 48 मधून 4 काढले तर किती वेळा येत आहे? 44 वेळा. माहित आहे ना 12 तासात किती वेळा तंतोतंत येत आहे? म्हणा की 11 वेळा. 24 तासात 22 वेळा आणि 48 तासात 44 वेळा. कोणतं? हो ना, काय हरकत नाही. हे 2 ते 2 24 तास, हे 2 ते 2 24 तास. ओके, मग आलं का रे? ठीक आहे. आता हे प्रश्न पहा. दुपारी 2 पासून संध्याकाळी 4 वाजेपर्यंत तास काटा व मिनिट काट्यामध्ये 90 अंशाचा कोन किती वेळा होतो? मग प्रश्नाचं उत्तर असं आहे, एका तासामध्ये 90 अंशाचे 2 कोन तयार होतात. किती तयार होतात? 2 कोन तयार होतात. पण इकडं 9 आणि तिकडं 3 ची वेळ वगळता, आहे की नाही? ते जर मोजणी दरम्यान 3 आले असतील किंवा मोजणी दरम्यान 9 आले असतील तर ते त्याच्यातून काय करायचं असते? वजा करायचं असते. ध्यानात राहू द्या. म्हणजे याचा अर्थ आपल्याला असा आहे की 12 तासात किती 90 अंशाचे कोन तयार होतात? 22. किती होतात? 22. म्हणजे 11 दोन्ही 22. त्याच्यानंतर 24 तासात किती होतात? 44. फक्त मोजणी दरम्यान 9 आणि किती रे? 3 ची वेळ आली तर ती वजा करा. मग आता बघा, आपण इथं बहु सूत्रानुसार कसं करता येईल ते. हा, आता बघा 2 ते 4 पर्यंत किती तास होतात? पहा बरं, पहा 2 ते 4 किती होतात रे? 2, 3, 4. पण दुपारी 2 वाजल्यापासून संध्याकाळी 4 वाजता, म्हणजे एवढंच ना, लक्षात आलं? एवढंच. मग पहा आता इथं 2 ते 4 दरम्यान, मग इथं किती होतील? 2. इथं किती होईल? 1. इथं किती होतील? 2. म्हणजे उत्तर किती येईल सांगा? 5. 5 येईल का? नाही येणार. एका तासामध्ये, म्हणजे या एका तासामध्ये 2 वेळा होईल, बरोबर आहे? आणि या एका तासामध्ये किती वेळा होईल? 2 वेळा होईल. म्हणजे उत्तर काय आलं? 4 वेळा. पण याच्या मधात कोणती वेळ आली? 3 ची. याच्या मधात कोणती वेळ आली? 3 ची. म्हणून याच्यातून 1 वजा करायचा नेहमी. म्हणजे उत्तर आलं 3 वेळा. किती अंशाचे कोन होतील? 90 अंशाचे कोन होतील. किती वेळा? 3 वेळा. बाबा जर ही वेळ नसती आली, ही वेळ नसती आली, 1 ते समजा असं दिलं असतं तुम्हाला 12 ते 2 असं दिलं असतं. मग 12 ते 1 आणि 1 ते 2. मग इथं किती वेळा? 2. इथं किती वेळा? 2. म्हणजे उत्तर किती आलं असतं? 4. पण इथं मधात कोणती वेळ आली? 3 ची. म्हणून त्याच्यातून 1 वजा केला तर उत्तर किती आलं? 3 वेळा 90 अंशाचा कोन होईल. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.